यूट्यूब फॅमिली, आज आपण साडीच्या पदराला गोंडे कशी लावायचे ते पाहणार आहोत. त्यासाठी हे गोल्डन कलरचे आपण गोंडे घेतलेले आहेत. हे पहा, अशा पद्धतीचे हे गोंडे आहेत. हे गोंडे घेतलेत आणि हे पहा, साडीला पण अशा पद्धतीत आपण वळखण तयार करून घेतलेली आहे. म्हणजे या वळखणीच्या ह्याच्यानुसार आपल्याला लावून घ्यायचे आहेत. तर आता आपण लावून घेऊ. हे पहा, असा आपला गोंडा आहे. तर या गोंड्याच्या हे असं घ्यायचं आहे पहिल्यांदा आपल्याला. हे सुईमध्ये दोरा आपण 4 पदरी तयार करून घेतलेला आहे. पूर्ण पद्धतीत टक करून घ्यायचा. बरोबर पदराला पूर्ण टक करून घेतलं की मस्त फिट होतो गोंडा तयार. तीन 4 वेळा टक करून घ्यायचा आणि खालती गाठ मारून घ्यायची. मस्त फिट्ट गोंडा तयार बसतो. कारण आपला ऑलरेडीच 4 पदरी दोरा असल्यानं जास्त काही टक करायला वेळ लागत नाही. हे पहा, आपलं पूर्ण व्यवस्थित टक झालेलं आहे. हे आता कट करून घेऊ. हे पहा, किती मस्तपैकी लावून घेतलेला आहे आपण हे गोंडा. आता आपण दुसरा पण लावून घेऊ. हे पहा, आपण दुसरा पण टक करून घेतलेला आहे. त्या खालती आपण अशी गाठ मारून घेऊ. घरच्या घरी कमी वेळामध्ये पण आपण खूप छान पद्धतीत घरी गोंडे लावून आपल्या साडीला तयार करू शकतो. बाहेर पैसे द्यायची काही गरज नाही. वेळ पण खूप कमी वेळामध्ये आपण हे गोंडे लावून तयार करू शकतो. पहा, किती मस्त पटकन आपण आपल्या साडीला गोंडे लावून तयार करून घेतलेले आहे. हे गोंडे तुम्ही असा सिल्कचा दोरा आणून गोंडे घरी पण करू शकता, किंवा बाजारामध्ये इकत पण असे गोंडे भेटतात. ते गोंडे आणून पण गोंडे तुम्ही साडीला लावू शकतात, किंवा अशा पद्धतीमध्ये हे घरी पण
तयार करून साडीला तुम्ही लावू शकतो. खूप छान दिसतात. खूप कमी वेळामध्ये हे तयार होतात. हे पहा किती मस्तपैकी आपल्या साडीच्या पदराला गोंडे लावून तयार करून घेतलेले आहेत आपण. घरच्या घरी खूप छान पद्धतीत लावता येतात गोंडे. तुम्ही पण अशा पद्धतीत तुमच्या साडीला गोंडे लावून घ्या. खूप छान दिसते. व्हिडिओ तुम्ही कोण्या गावातून कोण्या शहरातून पाहता कमेंटमध्ये सांगत जा यूट्यूब फॅमिली. व्हिडिओ शेअर करत जा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करत जा.